अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे भोगी प्लस पौष महिन्यातला पहिला रविवार आहे, उपवास आहे। तर सूर्यनारायणची पूजा कशी करायची त्याची मी तुम्हाला कालच माहिती सांगितलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये, पण आज मी करणार आहे। तर मग वाटलं तुम्हाला सुद्धा दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून कसं सांगण्यात आणि बघण्यात फरक पडतो। बऱ्याच महिला करत नाही ही पूजा, तर सगळ्यांनी खरंच करायला पाहिजे। तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे, प्लस भोगीचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे, तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यानंतर केंद्रात जाऊन केंद्रातली सेवा करायची आहे। खूप थंडी वाजते, आता आंघोळ केली आहे तर इतकी थंडी वाजते, लगेच स्वेटर घालून घेतलेली। तर आता घरं झाडून घ्यायची, नंतर देवपूजा करायची, नंतर मग सूर्यनारायणाची पूजा मांडायची। तर अगोदर देवपूजा करते, नंतर मग मी तुम्हाला सूर्यनारायणाची पूजा दाखवते। चला। तर हे माझे रोजचे रुटीनचेच काम आहेत, म्हणजे घर झाडणं, अंगण झाडणं म्हणा, नंतर सडा, रांगोळी। तर आंघोळ झाली की अगोदर हे कामं करते, नंतर त्याच्यानंतर देवपूजा, रोजचं हेच आहे माझं। नंतर देवपूजा झाल्यावर मग माझं चहा पाणी होतं। तर बघा आता बाहेरची रांगोळी काढून घेते, नंतर मग देवपूजा करते। तर इथे देवपूजा करते, नंतर अगोदर काय करायचं की फुलं वगैरे सगळे काढून घ्यायचे, निर्माल्यामध्ये टाकता येत असतील तर निर्माल्यामध्ये टाकायचे। पण इथे मला आता कुठे पाणी वगैरे नाही आहे, तर मग मी ठेवते आणि नंतर मग कचऱ्यातच मला शेवटी टाकावं लागतात ते। जर कुठं बाहेर यांना जायचं असेल तर मग देत असते, पण सहसा माझ्या कचऱ्यातच फुलं जातात। तर बघा इथे अगोदर देवाला दिवा लावला, घंटी वाजवली, नंतर मग अगरबत्ती, बाहेरची तुळशी, आज आपण रविवार आहे तर तुळशीला पाणी आपण घालत नाही, नंतर महादेव नंदीला पाणी आपण घालायचं, त्यांची पूजा करायची। तर हे बघा पूर्ण देवपूजा झालेली आहे, महाराजांचा अभिषेक केला मस्तपैकी, फुलं वाहिली त्यांना। तर बघा मस्त पूजा दिसते। तर देवघर मी यालाच आवरलं होतं, आमोशेलाच। आरती वगैरे सगळं झालेलं आहे इथलं आता। त्याच्यानंतर आता सूर्यनारायणची पूजा, तर जिथे पूजा मांडायची तिथे स्वच्छ पुसून घ्यायचं अगोदर। तर नंतर पाट किंवा चौरंग, तर इथे पाट घेते मी, कारण चौरंग आहे पण पाटावर मांडली तरीही चालते। बघा पाट स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याच्या खाली पुसून घ्यायचं। नंतर सूर्यनारायणाचा फोटो असेल तुमच्याकडं तर फोटो पण तुम्ही ठेवू शकता, पण माझ्याकडे फोटो नाही आहे, माझ्याकडे असा रांगोळीचा छाप आहे। तर मग तोच मी त्या यानंच काढत असते। बघा किती मस्त आहे, म्हणजे 2-3 वर्ष झाले मी घेतलेला आहे। सोपं जातं यानं काढायला, हाताने पण काढता येते आपल्याला, काढायचं जर असेल तर हाताने पण काढू शकता। तर बऱ्याचशा महिला ही पूजा करत नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की आपण संक्रांतीचं वाण वगैरे देतो, सगळं हळदी कुंकू वगैरे करतो, सगळं करतो, तर हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे। सूर्यनारायणची पूजा एरवी आपण नुसतं पाणी जल अर्पण करत असतो, पण ही पूजा आपण 12 महिन्यातून पौष महिन्यामध्येच करू शकतो। तर अशी पूजा करायला पाहिजे। तर टेरेसवर किंवा गच्चीवर जिथे सूर्याचे किरणं येतात तिथे जर ही पूजा केली तर म्हणजे अजून चांगलं, पण मला इथं खाली सहसा मग येत नाही आहे सूर्याची किरणं इथं खाली कुठे, तर मग डायरेक्ट गच्चीवर जावं लागतं। मग गच्चीवर 3ऱ्या मजल्यावर इतक्या नको, वरती नको वाटतं, म्हणून मग मी इथेच देवघरापाशीच माझ्या घरात करते। तर बघा दरवर्षी करते मी, आणि उपवास पण धरते रविवारचा। तर इथे असा मस्तपैकी रांगोळीचा छाप आहे, त्याने सूर्यनारायणची प्रतिमा काढून घ्यायची। बघा किती मस्त दिसतो। त्याच्यानंतर बानुबाई काढायची, तर बानुबाई हातानेच काढते जशी येईल तशी, तर ती पण काढून घ्यायची, रांगोळीनंच काढायची। तुमच्याकडे जर चंदन असेल, लाल कलरचं चंदन, तर याने पण तुम्ही काढू शकता, नाहीतर मग रांगोळीच काढायची। तर मी ते रांगोळीनंच काढून घेते।
तर जशी येईल तशी काढायची. अगोदर इथे काढून घेते, नंतर तुम्हाला मी दाखवते. तर इथं काढली. नंतर ओटीचं सामान, पीस, तांदूळ, खोबरं, खारीक, वाटी, बदाम, ते 5 फळं आपण घेतो ना ओटी भरण्यासाठी, ते इथे ठेवायची. म्हणजे बानूबाईची आपण ओटी भरायची. तर इथे बघा ओटीचं पूर्ण सामान मी काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे वाणामध्ये जे सामान लागतं आपल्याला, गाजर, बोरं, म्हणजे पेरू, त्याच्यानंतर हरळबोट, असे बरेच सामान आपण वापरतो ना, त्याच्यापैकी तुमच्याकडे जे असेल ते इथे पूजेमध्ये ठेवायचं. तेच वाणाचं सामान जे तुम्ही आणलं असेल. आता भोगीला जर तुम्ही काही सामान आणलं असेल त्याच्यातलं एक 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 वस्तू इथं ठेवू शकता. बघा इथं मस्त वस्त्र केलं मी, वस्त्र घालते. नंतर बानूबाईला पण वस्त्र छोटंसं केलं, ते पण तिला घालते. तर हे सगळं सामान, तर मी भोगीची भाजी करायची होती, तर मग सामान आणलं होतं, भाज्या वगैरे सगळं. तर त्याच्यातलंच मी इथे थोडं थोडं ठेवणार आहे. तर बघा, हार पण घालू शकता, पण माझ्याकडं होता कापूस, तर मी वस्त्र केले आणि वस्त्र इथे घालते. वस्त्र नाही तर हार, दोन्हीपैकी एक कोणतंही असलं तरीही चालतं, पण वस्त्राला अतिशय मान असतो फुलांच्या हारापेक्षा. तर सहसा कोणत्याही पूजेला आपण वस्त्र कापसाचं केलं तर चांगलं असतं. तर बघा इथं धूप, दीप, नंतर आरती करायची. तर आरती करायच्या अगोदर पंचोपचार पूजा करायची सूर्यनारायणची. तर सूर्यनारायणची पूजा कशी करायची, तर इथं बघू शकता, दिव्याखाली काहीतरी आसन दिव्याला करायचं फुलाचं किंवा अक्षदा वगैरे. नंतर इथे काय डेकोरेशन करता येईल ती करायचं. तर बघा मी असं फुलं ठेवते. त्याच्यानंतर सूर्यनारायणाला हळदी कुंकू, अक्षदा, बानूबाईला पण हळदी कुंकू व्हायचं. त्याच्यानंतर तीळ, गूळ, आता तिळगुळाचे लाडू आज भोगी आहे, तर मग नंतर करेल मी. पण आता इथं नुसतं अख्खे तीळ घेतले आणि त्याच्यात थोडीशी साखर टाकली आणि त्याचाच मी आता प्रसाद दाखवते. नंतर मग केल्यावर पुढच्या रविवारी तर मग दाखवेल तिळगुळाचे लाडू. तर इथे बघा हळदी कुंकू हे सगळं पंचोपचार पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. तर आज रविवार, पौष महिन्यातला रविवार आहे. जर तुम्ही कोणी कहाणी जर वाचली असेल तर तुम्ही त्याच्यात ऐकलं असेल की आज केस विंचरू नये. तर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर केस विंचरू शकता, पण दिवसा केस विंचरू नये. तर मी सुद्धा आज केस विंचरले नाही आहे, आज म्हणजे लक्षात राहिलं माझ्या. तर बघा मी इथे नैवेद्य दाखवते. तर तेच तिळांचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवते. नंतर दुपारून मग आपण जो स्वयंपाक करणार आहोत तो त्याचा नैवेद्य दाखवायचा. तर बघा इथं, तर डोकं विसरायचं नाही. त्याच्यानंतर सहसा मौन व्रत पाळायचं, पण आपल्याकडून तर काय मौन व्रत पाळणं होणार नाही, आपल्याला बोलल्याशिवाय काय जमत नाही. तर तुम्हाला होत असेल तर नक्की तुम्ही मौन व्रत पाळा. तर बघा इथे मी आरतीचं पुस्तक आहे, कारण सूर्यनारायणची आरती येत नाही. तुम्हाला येत असेल तुम्ही म्हणू शकता, पण माझ्याकडं होतं आरतीचं बुक, तर मग त्याच्यामध्ये सापडली मला, त्याच्यातून बघून मी आरती म्हणणार आहे. तर अगोदर गणपतीची घ्यायची, नंतर मग सूर्यनारायणची घ्यायची, नंतर कहाणी वाचायची. तर आता कहाणी नंतर वाचेल मी, अगोदर दुसरी कामं पण घरातली करायची आहे. सकाळची वेळ आहे, सकाळी कोणतीही आपलं घाईच होती थोडीशी, कारण सकाळचा वेळ खूप पटकन जातो. तर बघा अशी पूजा मांडलेली आहे. तर आता पूजा झालेली आहे, म्हणजे देवपूजा झाली, सूर्यनारायणची पूजा झाली, माझी आरती झाली. आता चहा पिते, या चहा प्यायला. तर आता काय करायचं, कहाणी वाचायची, पण केंद्रातून आल्या वाचायची, कारण उपवास दुपारी सोडणार आहे मी. तर मग उपवास सोडायच्या अगोदर कहाणी वाचेल, नैवेद्य दाखवेल, नंतर उपवास सोडेल. तर 10:30च्या आरतीला जायचे. 10:30ला आरती असते, त्याच्यामुळे थोडंसं लवकर जावं लागतं, 9:30ला जावं लागतं. 9:30ला का, तर ह्या वर्षी दरबार सेवा मिळालेली आहे मला. तर मग 10:30च्या आरतीची तयारी, दरबार पुसून झाडून हे सगळं, आम्ही दोघीजणी आहोत. तर त्यात आम्ही दोघीजणी दरबार आवरतो. तर मग त्याच्यामुळे 9:30 जावं लागतं. तर मग 1 तासामध्ये आपलं समजा आवरून जातं, 1-1.5 तासामध्ये. तर त्याच्यामुळे लवकर जायचं. तर मग 9:30 वाजेपर्यंत जितकं होईल तितकं काम आवरायचं. आता मुली उठलेल्या आहेत, त्यांना आंघोळी घालते, नंतर कपडे, त्याच्यानंतर मग स्वयंपाक तिथून आल्या जमलंच तर करेल, मग नंतर तुम्हाला तसं दाखवेलच मी. तर चला आता चहा पिते आणि आवरते काम.